मुलाखत केली। एक मुद्दा जो नेहमी महाराष्ट्रात चर्चेला आहे की युती का पहिले तर तुमचं अभिनंदन, सामना सोडून तुम्हाला मुलाखत मिळाली, रेकॉर्ड झाला, खूप खूप अभिनंदन तुमचं। तर त्या मुलाखतीत जी आतापर्यंत असं म्हटलं जात होतं की अमित शहा आणि उद्धव ठाकरेंची तुम्ही होते तिथे, तर त्या खोलीत नेमकं काय झालं? मी तुम्हाला ना मला तो बाईट ऐकवायचा म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की उद्धव ठाकरे काय बोलले। जरा प्ले करता येईल आपल्याला इथे? की ज्या वेळेला होतं की बाळासाहेबांची प्रकृती आता, कारण डॉक्टर पण बोलले की आता प्रकृती थोडी हे होत चाललेली आहे, तेव्हा मी त्यांचा हात हातात घेऊन मी एक पुत्र म्हणून त्यांना वचन दिलं की मी एक शिवसैनिक मुख्यमंत्री करून टाकवेन। हे मी का सांगितलं की त्यांना पण कुठेतरी मला असं जाणवलं की मनात वाटत असेल की एवढं सगळं मी उभं केल्याचं पुढे काय होणार, आणि ती एक मी माझी जबाबदारी म्हणून मी स्वीकारली की मी शिवसेना पुढे नेईन। आणि हे मी जसंच्या तसं अमित शहाना सांगितलेलं, तेव्हा ते म्हणाले की ज्याच्या जागा जास्त येतील, म्हटलं तसं करू नका कृपा करून। त्याच्यामध्ये मग एकमेकात पाडापाडी होते। जे आता कोल्हापूरचं त्यांचे एक नगरसेवक बोलले, चंद्रकांत पाटलांनी आमची माणसं कशी पाडली, तर तसं करण्यापेक्षा आपण क्लिअर कट अंडरस्टँडिंग करू। अडीच वर्ष तुमची असतील, मला काही हरकत नाही। 2.5 वर्ष तुम्ही शिवसेनेला, मला नाही शिवसेनेला दिली, तर म्हटलं आपण एक पत्र तयार करू। त्या पत्रावरती पक्षप्रमुख म्हणून माझी सही असेल, मुख्यमंत्री म्हणून जो मुख्यमंत्री शिवसेना करेल त्याची सही असेल, आणि वरती मसुद्यात शिवसेनेचा हा मुख्यमंत्री या तारखेला पद सोडेल, आणि ते पत्र तुम्ही होर्डिंग करून म्हटलं मंत्रालयाच्या दारावरती लावा, जर 2.5 वर्ष पहिली आम्हाला दिली तर। आता हे ठरलं होतं, ठीक आहे, फिर हम एक दुसरे को म्हटलं एक दुसऱ्याला आपण सांभाळू, कारण युती करायचीच आहे। आणि त्याच्यानंतर आम्ही ब्ल्यू सीच्या प्रेसला गेलो, त्याच्यात देवेंद्रांचं म्हणणं आहे, कारण तेव्हा लोकसभेला 2-3 महिने होते, त्याच्यानंतर विधानसभा 4-5 महिन्यांनी येणार होती, तर आत्ताच म्हटलं जाहीर करायची काही गरज नाही। तर त्यांनी तरी सांगितलं की पदं आणि जबाबदाऱ्या यांचा समसमान वाटप। आता मुख्यमंत्री हे पदात येतं, मुख्यमंत्री पद हे जबाबदारीत येतं, मग समसमान वाटपाचा अर्थ ज्याला मराठी कळतं त्याला तो कळला। स्पष्ट आहे, सगळं लिहून द्या, सगळं स्पष्ट सांगितलं। मला खरं सांगू का, मला दोनच शंका आहेत। एक तर उद्धवजी भ्रमिष्ट झाले आहेत किंवा ते खोटं बोलतात, किंवा दोन्ही गोष्टी एकत्रित आहेत। याचं कारण सांगतो। उद्धवजी आणि मी युतीच्या बोलण्या करत बसलो होतो। एक रात्र अशी आली की ज्या दिवशी सगळ्या बोलण्या संपल्या आणि अचानक उद्धवजी म्हणाले आम्हाला 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद हवं आहे। मी त्यांना म्हटलं की हा माझा मॅन्डेट नाही आहे, वरचे ठरवतील, वरचे जे ठरवतील ते मला मान्य असेल। त्यानंतर रात्री 1 वाजता ते मला म्हणाले, मी त्यांच्या कानावर टाकलाय, मी रात्री 1 वाजता अमित भाईंना फोन लावला। म्हटलं आम्ही बसलोय आणि ते म्हणतात की 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद तुमच्याशी बोलणं झालंय। ते म्हणाले माझ्याशी असं बोलणं झालेलं नाही आणि आपण हे देऊ शकत नाही। तुम्ही त्यांना सांगा की तुम्हाला उपमुख्यमंत्री पद देऊ, अजून काय तुम्हाला मिनिस्ट्रीज वाढवून पाहिजे ते आम्ही तुम्हाला देऊ, पण मुख्यमंत्री पद काही देता येणार नाही। आम्ही पुन्हा बसलो, मी त्यांना सांगितलं की माझ्या पक्षाला हे काही मान्य नाही आहे, आम्ही 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद तुम्हाला देऊ शकणार नाही। मग ते म्हणाले की मग मला ही बोलणी पुढे न्यायची नाही। म्हटलं काय हरकत नाही। आम्ही दोघंही तिथनं बोलणी तोडून आपापल्याकडे परत गेलो। 3 दिवस काहीच झालं नाही। 3 दिवसांनी एक मध्यस्थ होता, त्या मध्यस्थामार्फत त्यांनी निरोप पाठवला की एकदा पुन्हा आपल्याला बसलं पाहिजे। ठीक आहे, पण आम्हाला काही गोष्टी अजून जर तुम्ही देऊ शकलात तर आपल्या या बोलण्या पुढे जाऊ शकतील। आम्ही पुन्हा बसलो, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पालघरची जागा आम्हाला द्या, आणि त्यासोबत विधानसभेच्या जागा आमच्या काही वाढल्या पाहिजेत, आणि मागच्या वेळेस आम्हाला 12च मंत्री मिळाले, आम्हाला मंत्रिमंडळामध्ये जास्त मंत्री पाहिजेत, कॅबिनेट मंत्री जास्त पाहिजेत, जास्त पोर्टफोलिओज पाहिजेत। म्हणजे ठीक आहे, त्याची चर्चा करू। आणि म्हणाले हे सगळं आता अमित भाईंनी मातोश्रीवर आलं पाहिजे, आणि त्यानंतर आपण प्रेस कॉन्फरन्स करू। प्रेस कॉन्फरन्स करायची असेल तर त्याच्या आधी अमित भाईंनी मातोश्रीवर आलं पाहिजे।